तर जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे मित्रांनो? एक महत्वाचा मुद्दा सांगायचा तुम्हाला. हे बघा, आज 10 वर्ष झालं जिम चालवतो मी मित्रांनो. माझ्याकडे दरवर्षी नवीन थंडी सुरू झाली की एक कमीत कमी 300-400 ऍडमिशन होते या 2-3 महिन्यामध्ये. पण ते लगेच 1-2 महिन्यामध्ये ते 90% गायब होत. मित्रांनो, हे मोटिवेट होऊन जे येणारे असतात का, त्यांची जिंदगीत बॉडी बनत नाही. राग येऊ द्या, माझा आला तर आला. पण डिसिप्लिन जे टिकते, जे 10-5 मुलं टिकते, जे डिसिप्लिन डाएट आणि आहारामध्ये सरच्या गायडन्स मध्ये, त्यांचा ट्रेनर असो किंवा न्यूट्रिशनिस्ट असो, यांच्या गायडन्स मध्ये जे वर्कआउट करतात ना, त्यांचे मित्रांनो त्यांना देऊनच जातं. जिम असो, त्यांचा डाएट असो. त्याच्यामुळे मोटिवेशन होऊन येणाऱ्यापेक्षा डिसिप्लिन मध्ये काम करणाऱ्याला कधीही रिझल्ट बेस्ट असतो. त्यामुळे स्वतःमध्ये डिसिप्लिन ठेवा. आपण सकाळी ब्रश करायचं कधी विसरतो का? शरीर उठून डायरेक्ट ब्रश कडे जातं. तसंच त्याच प्रकारे आपल्या शरीराला चांगल्या गोष्टीची सवय लावा. आपल्या शरीराचा अविभाज्य घटक बनला पाहिजे. एक्सरसाइज, चांगला डाएट, नकळत शरीर तिकडे गेलं पाहिजे, तर आपलं कुठेतरी हेल्थ बनत. आज होतो शोल्डर वर्कआउट आणि हे आहे हेड ओव्हर प्रेस. म्हणजे आज डंबल न घेता आपण बारबेल घेतले, 4 सेट घेतले आपण. आणि नंतर मग फ्रंट रेंचेस, म्हणजे समोरच्या शोल्डरच्या समोरच्या मसलसाठी आपण डंबल घेतले, सिंगल डबल. आपण लाईट वेटच ठेवलं होतं आणि त्यांना आपण एकदम फेलियर रेपिटेशन घेतल्या. रेपिटेशन घेत असताना मित्रांनो, कधीही तुमचं बॉडी स्ट्रक्चर एकदम स्टेबल पाहिजे. असं नाही की मग हातासोबत आपलं शरीर हलत आहे, आपण कुठंतरी दुसरीकडे वेट जातोय, लोअर बॅकवर इकडं तिकडं, त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि मग कुठंतरी चांगला सेट होतो. नंतर आपण शोल्डरच्या मिडल मसलसाठी डंबलनं वर्कआउट घेतलं आणि याचे आपण जवळजवळ 6 सेट घेतले. मित्रांनो, ज्या वेळेस आपण एखादा ब्लॉग बनवत असताना इतकी मेहनत लागते. जो माणूस स्वतः शूट करून एडिट करतो त्याला माहिती. हे तुम्हाला दाखवायचं असतं, मोटिवेट करायचं असतं की बाबा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. कुणीतरी ब्लॉग बघून थोडं मोटिवेट होऊन एखाद्यानं स्वतःच्या हेल्थची काळजी घ्यावा, म्हणून हे सगळं असतं. तुम्ही थोडं रिस्पॉन्स देत जा, बघत जा. आणि थोडं एखाद्यानं तरी जिम चालू केली की आम्ही मोटिवेट होतो. आणि शेवटी आपण रिअल डेट म्हणजे शोल्डरच्या पाठीमागच्या मसलला आपण हे पेकडेक फ्लायच्या रिव्हर्स ग्रिप मध्ये वर्कआउट घेतलं. याचे आपण 6 सेट घेतले मित्रांनो. आणि तुम्हाला जर याचा फायदा झाला एक जणाला बी, तरी आम्हाला खूप मोठं सॅटिस्फॅक्शन असतं, समाधान असतं. त्याच्यामुळे नक्की ब्लॉग बघत जा, रिप्लाय देत जा, की मग आणखीन आपण करत राहतो. हे त्याच्यात आमचं काय बेनिफिट नाही. आणि आता थंडी सुरू झाल्यामुळे आपण मच्छीवर जोर लावलेला आहे फुल. एकदम मॉर्निंग, इव्हनिंग, नाईट पूर्ण मील मच्छीचा असतो आपला. मच्छी, ब्राऊन राईस आणि ग्रीन सलाड.